पुजारी आता आपल्या सोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। मला या देवीविषयीची पूर्ण माहिती इतिहास आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा। मी डॉक्टर कालिदास सीताराम अयाची। या देवीचं नाव श्री साखरगड निवासिनी देवी असं आहे। या देवीची वंशम परंपरागत पूजा आमच्या घराकडे आहे। आम्ही इथं राहून देवीची पूजा अर्चा करत असतो। या देवस्थानचे वर्षातील 2 मुख्य उत्सव आहेत। त्यापैकी एक आत्ता सुरू असलेलं शारदीय नवरात्र हा एक उत्सव आहे आणि कार्तिक पौर्णिमेला असणारी कार्तिक यात्रा हा एक उत्सव आहे। या शारदीय नवरात्रामध्ये रोज पहाटे 5 वाजता देवीची काकड आरती होते। त्यानंतर देवीची षोडशोपचार पूजा होते। त्या पूजेच्या वेळी श्री सूक्त, देवी सूक्त, देवी अथर्वशीर्ष यानं देवीला अभिषेक केला जातो। पूजा झाल्यानंतर श्री सूक्ताने देवीला रोज हवन करण्यात येते। त्यानंतर दुपारी 12 वाजता देवीला पक्वान्नाचा नैवेद्य दाखविला जातो। 12:30 वाजता देवीच्या पादुका पालखीत ठेवून साखरगडावर असणाऱ्या आवारामध्ये देवीची आरती मिरवणूक काढली जाते। अशाच प्रकारची मिरवणूक संध्याकाळी 6 वाजता काढली जाते। या उत्सव कालामध्ये आजूबाजूच्या परिसरातील ज्यांनाही देवी कुलस्वामिनी आहेत ते भक्त मोठ्या प्रमाणावर देवदर्शनासाठी येत असतात। यामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते। नवरात्रामध्ये या साखरगडाला पर्वत प्रदक्षिणा घालण्याची पण पूर्वंपार पद्धत आहे। या नवरात्र उत्सवामध्ये दुर्गाष्टमीला सायंकाळी किनईमधील भोसले समाजाचं मानाचं निशाण इथं साखरगडावर आणलं जातं। त्याची विधीपूर्वक पूजा होते आणि त्यानंतर होणाऱ्या पालखी मिरवणुकीच्या वेळी सुवासिनी पालखीपुढे हळद कुंकवाचा सडा टाकतात। दुसऱ्या दिवशी नवमीला घट उठतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दसऱ्याला देवीची षोडशोपचार पूजा होऊन सर्व अस्त्र शस्त्र, देवीची पालखी, निशाणं या सर्वाची पूजा अर्चा होऊन त्यांना नैवेद्य दाखविला जातो। त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्याला लळीत म्हणतात त्या दिवशी देवीच्या पादुका पालखीत ठेवून त्याची मिरवणूक खाली गावात जाते। गावामध्ये असलेल्या राजवाड्यामध्ये पालखी जाऊन परत वर गडावर येते। ललिताचा एक उद्देश जे भक्त वयोवृद्ध आहेत, आजारी आहेत, जे नवरात्र उत्सव काळामध्ये साखरगडावर येऊ शकत नाहीत त्यांना देवीच्या पादुकांचं दर्शन व्हावं अशी एक त्यामागची भावना आहे। कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा दुपारी आणि सायंकाळी पालखी होते। सायंकाळच्या पालखीनंतर उपस्थित सर्व भाविकांना देवीच्या प्रसादाचं दूध दिलं जातं। त्याचप्रमाणे ललिता दिवशी देवीच्या पालखीचे जे सर्व सेवेकरी आहेत, मानकरी आहेत त्यांनाही प्रसादाचा नारळ दिला जातो। हा या उत्सवापैकी एक शारदीय नवरात्र हा उत्सव आहे। दुसरा त्याहीपेक्षा मोठा उत्सव हा कार्तिक उत्सव आहे। ज्या वेळेमध्ये या देवीची थोडक्यात इतिहास असा आहे की इथून जवळ असणारं जे हिवरे नावाचं गाव आहे तिथं कुलकर्णी नावाचे गृहस्थ त्र्यंबकपंत कुलकर्णी हे 12 वर्ष रोज घोड्यावरून देवीला दर्शनासाठी जात असत। 12 वर्ष त्यांनी अखंडितपणे अशा प्रकारची सेवा केली। 12 वर्ष पूर्ण होत आल्यानंतर देवीने त्यांची परीक्षा घ्यावयाचे ठरवले। त्यावेळी त्यांची पत्नी घरी गरोदर होती। दुसरं कोणी बाळंतपण करणारं नव्हतं। त्यामुळे पत्नीने त्यांना अशी विनंती केली की 12 वर्षात मी कधी तुम्हाला अडवलं नाही, पण आता ही अशा प्रकारची अडचण निर्माण झालेली आहे तेव्हा तुम्ही औंधला जाऊ नका। त्यांनी पत्नीला असं सांगितलं की केवळ आजचा दिवस मी जाऊन येतो, उद्यापासून जाणार नाही। औंधला गेल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आपण जर परत आता हिवऱ्याला गेलो तर पत्नी आपल्याला बाळंतपण होईपर्यंत काही सोडणार नाही। त्यामुळे देवीपुढे नमस्कार करून स्थानापन्न होऊन त्यांनी देवीला प्रार्थना केली
की आजपर्यंत 12 वर्ष मी या माझ्या सेवेमध्ये खंड पडून दिला नाही, त्यामुळं मी आता हिवऱ्याला परत जाणार नाही, 15 दिवस इथंच राहणार आहे. माझ्या पत्नीचं बाळंतपण सुखरूपपणे करण्याचा भार, पूर्ण जबाबदारी मी आपल्यावर सोपवतो. आपल्याला जशा प्रकारे योग्य वाटेल त्याप्रमाणे आपण करावं. 15 दिवसानंतर जेव्हा ते घरी परत आले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की पत्नीचं बाळंतपण झालेलं आहे. पत्नीचं बाळंतपण सुखरूप झालेलं आहे, मुलगा झालेला आहे. त्यावेळी त्यांनी पत्नीला विचारलं की बाळंतपण कोणी केलं. तेव्हा पत्नीनं असं सांगितलं की तुमच्या नात्यातली लांबची बहीण आली होती आणि तिने बाळंतपण केलं. मग त्यानंतर त्या बहीण कुठं आहेत असं विचारलं असता त्यांनी धुणं भांडी धुण्यासाठी त्या नदीवर गेल्यात असं सांगितलं. नदीवर जेव्हा कुलकर्णी गेले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की तिथं भांडी आहे, धुणं आहे, परंतु व्यक्ती कोणी नाही. त्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की पत्नीचं बाळंतपण देवीनं बहिणीचं रूप घेऊन पार पाडलेलं आहे. त्यानंतर ते औंधला गेले, देवीपुढं प्रार्थना केली आणि देवीला दर्शन देण्यासाठी विनंती केली. त्यावेळी देवीनं असं सांगितलं की तुझी जी तपश्चर्या आहे, तप आहे, त्यानं मी प्रसन्न झालेले आहे. तुला जो काही वाटेल तो योग्य वर मला माग. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की मला सत्ता संपत्ती याचा मोह नाही, मला आपण माझ्या देवाऱ्यावर येऊन निवास करावा अशी माझी अपेक्षा आहे. त्यावर देवीने तथास्तु म्हणून वर दिला, पण त्याच्यामध्ये एक अट सांगितली की औंध होऊन हिवऱ्याला जाईपर्यंत वाटेमध्ये वळून माघारी पाहायचं नाही की देवी येते आहे किंवा नाही. या साखरगडाच्या पायथ्याशी असणारं जे घाटजाई मंदिर आहे तिथं 1 मिनिट कुलकर्णींना असा भ्रम झाला की खरोखरीच आपल्याबरोबर देवी येते आहे किंवा नाही. त्यामुळं त्यांनी मागं वळून पाहिलं आणि देवी तिथं विजेचा कडकडाट होऊन देवी लुप्त झाली. त्या घाटजाई मंदिरामध्ये मोठी शिळा आहे आणि घोड्यावर देवी आणि कुलकर्णी बसलेली अशी एक मूर्ती आहे. या घटने त्यानंतर परत ते औंधला गेले, देवीला परत प्रार्थना केली. त्यावेळी देवीनं असं सांगितलं की आता मी तुमच्या घरी येऊ शकत नाही, कारण आपण मोडलेलं आहे. तर आता आजूबाजूचे डोंगर जिथं आहे जिथं वनगाय स्वतःहून दुधाच्या धारा सोडेल तिथं माझं वास्तव्य आहे, तिथं तुम्ही माझी सेवा करा. त्याप्रमाणे इथं जे पुढच्या बाजूला स्वयंभू तांदळा आहे चौकोनी, त्या तांदळापाशी उत्सव मूर्तीच्या मुकुटमुखवट्याच्या पुढच्या बाजूला वनगाईनं दुधाच्या धारा जिथं सोडल्या तिथं आजही खड्डा आहे. आणि त्यानंतर या देवस्थानची स्थापना झाली. औंधच्या पंतप्रतिनिधी घराण्याने हे मंदिर बांधलेलं आहे. साधारणपणे 250 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब औंध या सध्या चीफ ट्रस्टी म्हणून काम करतात. आणि या घटनेची आठवण म्हणजे देवी कुलकर्णींबरोबर औंधहून ज्या दिवशी ज्या रस्त्यानं आली त्याच्याच प्रमाणे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला औंधच्या देवीची पालखी या देवीला भेटण्यासाठी येते. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी औंधहून निघून त्याच रस्त्याने रात्रभर प्रवास करून ती पालखी दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजता इथं पोचते आणि साखरगडाच्या पायथ्याशी साखरगड निवासिनी देवी व यमाई देवी औंध या दोन्हींचा भेट सोहळा पार पडतो. यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर सर्व दूरहून भक्त येत असतात. त्यानंतर पेठकिनाईमध्ये असलेल्या उत्सव बंगला या वास्तूमध्ये दोन्ही देवींच्या दर्शनाचा लाभ भक्त घेत असतात. रोज रात्री छबिना निघतो. 3 दिवस अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू असतात. 3ऱ्या दिवशीच्या छबिन्यानंतर दोन्ही देवीच्या पालख्या इथं साखरगडावर येऊन विसावतात. 4थ्या दिवशी दोन्ही देवींना इथं एकत्र महापूजा होते. त्यानंतर सायंकाळी औंधच्या देवीची पालखी यमाई देवीची पालखी परतीच्या प्रवासाला निघते आणि त्यानंतर इथं मोठ्या प्रकारचा बैल बाजार यात्रा भरते. अशा प्रकारचा हा एक मोठा उत्सव असतो. या मंदिराचा जीर्णोद्धार 3 वर्षापूर्वी केलेला आहे. इथले मूळचे किन्हाईचे असलेले कुलकर्णी नावाचे ग्रहस्थ जे आता
अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत श्रीरंग वासुदेव कुलकर्णी, सतीश वासुदेव कुलकर्णी आणि मुकुंद वासुदेव कुलकर्णी आणि त्यांच्या भगिनी सौ मृणालिनी सामंत यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार चीफ ट्रस्टींच्या परवानगीने केला. त्याला साधारणपणे आत्तापर्यंत 1 कोटी रुपये खर्च झालेला आहे. या जीर्णोद्धाराच्या कामासाठी युनेस्कोचं एशिया पॅसिफिक रिजनचं बेस्ट रिस्टोरेशन वर्क 2014 असं मिळालेलं आहे आणि त्यामुळं या जागतिक पातळीवर या देवस्थानची नोंद झालेली आहे. अशा प्रकारचे या देवस्थानची इतिहास आहे. या देवीला साखरगड निवासिनी देवी म्हणतात. त्याच्यामागची एक अशी कथा आहे की एक व्यापारी घोड्यावरून साखरगडाच्या पायथ्याहून साखरेची पोती घेऊन चाललेले होते. त्यावेळी देवीने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. देवीने भिल्लिणीचे रूप घेऊन त्या व्यापाऱ्याला पोत्यामध्ये काय आहे असे विचारले. त्यावेळी त्यांना असं वाटलं की मला लुटतील म्हणून त्यांनी मिठाची पोती आहेत असं सांगितलं आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की खरोखरच सर्व पोत्यांमध्ये मीठ आहे. त्यामुळे त्यांच्या असं लक्षात आलं की ही भिल्लीण नव्हती, प्रत्यक्ष जगदंबा होती. त्यामुळे इथं साखरगडावर येऊन त्यांनी परत देवीची प्रार्थना केली, क्षमा याचना केली. त्यानंतर त्या पोत्यात पूर्ववत साखर झाली. म्हणून या गडाचं नाव साखरगड व तेथे निवास करणारी देवी म्हणून साखरगड निवासिनी असं देवीचं नाव आहे. सामान्य लोक अंबाबाई अशा मायेच्या स्वरूपात देवीला हाक मारतात. इथं वर्षभर रोज पंचोपचार पूजा, दुपारी नैवेद्य मंत्र पुष्प, रात्री नैवेद्य मंत्र पुष्प चालतं. मंगळवारी दुपारी 12:30 वाजता आवारातून पालखी मिरवणूक आरती निघते. पौर्णिमेला दुपारी आणि सायंकाळी पालखी मिरवणूक निघते. अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू असतात. या देवीचा मुख्य वार मंगळवार आहे. श्री दुर्गे जय दुर्गे जय जय दुर्गे असे या देवीचा त्रयोदशाक्षरी मंत्र आहे. आम्ही येथे वंशम परंपरागत पूजा करत आहोत. जगदंबा देवीच्या कृपेने आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला अशा प्रकारच्या या सिद्धस्थानाची सेवा करण्याची संधी मिळाली. इथं माझ्या पत्नी वैष्णवी आयाचित आहेत. त्याही या सर्व कार्यक्रमामध्ये आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. जगदंबा कृपेने मला 2 जुळे मुलगे असून तेही आपापल्या शैक्षणिक क्षेत्रात एक इंजिनियर व एक डॉक्टरचं शिक्षण घेतो आहे. जगदंबेची आमच्या असीम कृपा आहे अशी आमची श्रद्धा व धारणा आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही आम्हाला इतकी सुंदर साखर निवासिनीची माहिती सांगितली आणि इतिहास सांगितला त्याबद्दल आणि तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल देखील धन्यवाद. आणि अष्टेकर ज्वेलर्स, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. साखर निवासिनी देवीचे काही भक्त आत्ता आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. कुठून आला आहात? सातारा. किती वर्ष झाली या देवीला? माझं माहेर आंबोडे असल्यामुळं मी बरेच वर्ष झाली येते आणि शाळेला पण येते तेव्हापासून येत होती मी देवी. काय सांगाल या देवीविषयी? नवसाला पावणारी देवी असे म्हणतात, त्यामुळे आम्ही दरवर्षी देवीला येतो. तुम्हाला असा काही अनुभव आला आहे का? एखादं मागणं देवीला मागितलं आणि जे पूर्ण झालं आहे? नाही, तशी नवसाला पावणारी देवी आहे. आपल्या इच्छा मनोकामना देवी पूर्ण करते. या नवरात्र उत्सव मध्ये तुम्ही काय काय करता? कशा पद्धतीने हा साजरा करता? काही नाही, आम्ही 9 दिवस 9 देवींना जातो, 9 ठिकाणी. आणि विशेष म्हणजे देवींच्या सकाळी आरतीला जातो, त्या कलरच्या साड्या नेसतो. बाकी सगळे करता असंच करतो. तसंच करता. तुम्ही या परिसराबद्दल, या इथल्या वातावरणाबद्दल काय सांगा? दुसऱ्यांदा झाली आहे. दुसऱ्यांदा आला आहात. परिसर कसा वाटतोय? छान वाटतो, मस्त वाटतो, छान आनंद वाटतो. एवढा मोठा ग्रुप आता इथे आहे, तर तुम्ही काय काय करता नवरात्र उत्सवामध्ये? उत्सवामध्ये आम्ही प्रत्येक देवीला जातो आणि हे माझं सासरच असल्यामुळं ह्या देवीला मला दरवर्षी यावं लागतं. आणि ह्या देवीचं असं मत की मी माहेर वसनीला जास्त पावते. माहेर वसनीला जास्त पावते. असा एखादा अनुभव आहे का? अनुभव म्हणजे आपले सांगाल तेवढे कमीच आहेत. म्हणजे अनुभव आलेला आहे. आपल्या ज्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत.
झालेले आहेत. म्हणजे या देवीचा आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी आहे. तुम्ही काय सांगाल याविषयी? वातावरण छान आहे, निसर्गरम्य वातावरण छान वाटतं. तुम्ही तुमचा नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा करता? असंच देवीला जाऊन उपवास करून साजरा करतो. आम्ही रोज सकाळी आरतीला जातो, सकाळी संध्याकाळी रोज उपवास करतो. तुम्ही या देवीबद्दल काय सांगाल? मला जास्त काय माहीत नाही, पण दुसरी वेळ आहे माझी इथे यायची, त्याच्यामुळे येते बायका. पण दुसरी वेळ आहे तर कसं वाटत आहे? छान वाटतं. दरवर्षी येण्याची इच्छा आम्ही आमचं बचत गट असल्यामुळं आम्ही प्रत्येक देवीला दरवर्षी 9 देवीच्या ग्रुपनं जातच. खूप छान, खूप छान. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टकर ज्वेलर्स तर्फे तुम्हालाही KRA Jewelers,